नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर काल मी आपला व्हिडिओ काही अपलोड केला नव्हता. त्याचं कारण असं की माझी तब्येत तर ठीक होती, पण रामची तब्येत अजूनसुद्धा काही व्यवस्थित नाही आहे. सर्दी खोकल्याचं प्रमाण त्याला थोडंसं जास्त आहे. त्यामुळे काय होतंय, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतंय. सारखा चिडचिड करतो, त्यामुळे व्हिडिओ अपलोड करणं काही होतच नाही. आपला दुसरा जो चॅनल आहे स्टिच विथ अश्विनी, त्यावरती सुद्धा 2 दिवस झाले काही व्हिडिओ अपलोडच झाला नाही. मी शूट करून ठेवलाय, पण एडिट करायला सुद्धा वेळ भेटत नाही आणि ब्लाऊजचं काम सुद्धा काहीच होत नाही. तर आज मी तुम्हाला सांगते की माझं ब्लाऊजचं शेड्यूल नेमकं कसं झालंय. एकच ब्लाऊज मी कट करून ठेवला होता, तो पण काल, जो की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला होता, तो सुद्धा काही स्टिच झाला नाही. त्यामुळे ना काय होतंय, काम तर येऊन पडते, पण शिवण्यामध्ये जास्त हातभार लागत नाही. त्यामुळे काम जे आधीचं होतं ते काही कमी होत नाही, त्यामध्ये भर पडते. तर आता पाहूयात, जसं होईल तसंच मॅनेज करावं लागेल. कारण की मुलं आजारी असलं ना, काम करायची इच्छाही होत नाही आणि आपण सुद्धा त्यांच्या पाठीमागेच दमून जातो. त्यामध्ये संक्रांतीमध्ये असणारे हळदी कुंकू रोज 2 ते 3 ठिकाणी मला जावंच लागते. आणि काय होतं, नाही गेलं ना मग समोरच्याला सुद्धा राग येतो आणि एकदा इन्व्हिटेशन दिलं ना मग नाही म्हणायला सुद्धा वेगळंच वाटतं. त्यामुळे चला, हळदी कुंकवाला सुद्धा जाणं गरजेचं आहे. कारण की आपण जर त्यांच्याकडे गेलो तरच ते आपल्याकडे येतील, असा सुद्धा काहीसा सीन आहे. आज सुद्धा मला 2 ठिकाणी हळदी कुंकाला जायचं होतं आणि त्यानंतर संध्याकाळी जायचं होतं वाघोलीमध्ये. कारण की साड्यांना गोंडे बसवायचे होते आणि त्याचे जे काही थ्रेड आहेत ते सुद्धा मला घेऊन यायचे होते मॅचिंग असे. तर म्हटलं चला, तिकडून हळदी कुंकावरून आल्यानंतरच मग जाता येईल. तसं तर 3:30-4च्या दरम्यानच माझा वाघोलीमध्ये जाण्याचा प्लॅन होता. कारण की संध्याकाळी गेलं ना, लाईटीमध्ये व्यवस्थित कलर दिसत नाही आणि मग काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन आपण घेऊन येतो. त्यामुळे मी विचार केला होता की दुपारच्या वेळेस जाऊयात, पण यांनी यायला खूप जास्त लेट केलं. संध्याकाळी 7-7:30 वाजता आले आणि त्यानंतर मग गेलो. तसं तर मी रामला घेऊन नेहमी जात असते, पण काय होतं, शॉपमध्ये गेलं ना, ते एकदम रोड टच शॉप आहे. म्हणजे जे काही व्हेकल्स आहे ना त्यांची खूप जास्त वर्दळ असते तिथं. आणि रामला घेऊन जायचं म्हटलं ना, मग तो सारखा इकडे तिकडे पळतो. नाही तर मग जे कोणी शॉपकीपर असतं ना त्यांना त्रास द्यायला सुरुवात करतो. त्यामुळे त्याच्यासोबत काही जाण्यामध्ये पॉईंट नव्हता. कारण की 5 ते 6 साड्या होत्या, त्यांना गोंडे बसवायचे होते. तर म्हटलं यांच्यासोबतच जाऊयात, म्हणजे आरामशीर रामला पाहतील आणि मला माझं काम करता येईल. सोबतच पिकोफॉलची मशीनसुद्धा मी टाकली होती सर्व्हिसिंगसाठी, तीसुद्धा आणायची होती. तीसुद्धा गेले 5 ते 6 दिवस तिथे शॉपमध्येच होती, जाणं काही झालंच नव्हतं. आणि हे 2 दिवस पिकनिकला गेल्यामुळे ते मशीन आणायला काही मला जमलंच नाही. कारण की पायी चलत जावं लागतं, मग तिथून ऑटोने यायचं. त्यामुळे मग स्किपच केलं मी आणि त्यांना फोन करून सांगितलं की थोडंसं लेट होईल, फक्त व्यवस्थित राहू द्या. कारण की येताना मी बिल वगैरे काहीच सोबत आणलं नव्हतं ओळखीचं असल्यामुळे. तर असं काहीसं आजचं जे काही नियोजन आहे ते होतं. तुम्हाला एक सांगू का, गृहिणी म्हणून ना घरातली खूप सारी कामे मॅनेज करावी लागतात. मग त्यामध्ये स्वयंपाक, मुलं आणि मग त्यामध्ये तुमचा जर काही छोटा मोठा बिझनेस असेल, तुम्ही घरातून रन करत असाल, हे सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. त्यामुळे ना सर्वच मॅनेज करायचं म्हटलं ना, मी कधी कधी इतकी जास्त वैतागते की असं वाटतं काहीच काम नको आज. असा काहीसा सीन होता आजच्या दिवसाचा. म्हटलं आज तर ब्लाऊजला हात काही लागला नाही, तर निदान पेपर कटिंग तरी करून ठेवूयात. जे कोणी नवीन कस्टमर येईल ना त्यांचं पेपर कटिंग मला डेली करावं लागतं. आणि मग कधी कधी कस्टमर काय होतं, एकच ब्लाऊज घेऊन येतो, पण तरीसुद्धा माझ्या मागे कितीही घाई असली किंवा किती अर्जंट ब्लाऊज असला तरीसुद्धा पेपर कटिंग आणि ब्लाऊज प्रेस केल्याशिवाय मी कधीच शिवत नाही. जेणेकरून की कुठेही फिटिंगमध्ये आणि फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम यायला नको. जर तुम्ही प्रेस केलं नाही तर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही आणि जर पेपर कटिंग नाही केलं तर फिटिंग व्यवस्थित येत नाही. तर असं काहीसं असतं. त्यामुळे मी जे काही वेळ भेटेल ना त्यामध्ये असं पेपर कटिंग करते. शक्यतो तरी मला संध्याकाळी पेपर कटिंग करायला आवडतं, कारण की आपण एक कंटाळलेलो असतो. मग मोबाईल समोर लावून काहीतरी वेब सिरीज वगैरे लावून मी असं पेपर कटिंग करत असते. पण आज दुपारच्या वेळेस ना काहीच करावंसं वाटत नव्हतं. मी सुद्धा दमलेली होते आणि रामला पण मी औषधं देऊन झोपवलं होतं. त्याला अँटीबायोटिकचा आता 2रा डोस चालू केला आहे आणि त्यामुळे काय होतं आहे, अँटीबायोटिक किंवा बाकीचे काही सिरप घेतले ना त्याला लगेच झोप येते आणि 3 ते 3.5 तास आरामशीर झोपतो. तो तर झोपलाय, पण ब्लाऊज शिव असा वाटत नव्हता. त्यामुळे मग मी आज पेपर कटिंगच करून घेते. 2 ते 3 पेपर कटिंग केले. त्यानंतर मग चहासुद्धा मी साईड बाय साईड ठेवला होता आणि पेपर कटिंग झाल्यानंतर म्हटलं राम उठला की मला लगेचच मग हळदी कुंकवाला जाता येईल. आज तर तशी मी साडी काही घालणारच नव्हते. अक्षरशः मी दमले साडी घालून, कारण की 2 ते 3 दिवस सारखं साडी घालून जा ये, म्हणजे 4-4:30च्या पुढेची साडी मी वेअर करते ना, तर संध्याकाळी 9-9:30 वाजताच मग ड्रेसमध्ये येते, जो काही आपला रेग्युलर असेल तो. आणि मग खूप जास्त म्हणजे ते साडीची सवय नाही ना, त्याच्यामुळे खूप जास्त वेगळंच वाटतं आणि कामामध्ये ना सारखे असे लुडबुड झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे साडी काढूनच मग आपला रेग्युलर ड्रेस कम्फर्टेबल असा घातला की काम करायलाही सोपं जातं. तर चला, आता बाजूला इकडे मी चहा पण ठेवला आहे, त्यासोबत इथे पेपर कटिंग पण करते. आणि आज जे कोणते कस्टमर होते ना त्यांना मी 2-3 जणांना फोन करून आज बोलून घेतलं होतं की जेणेकरून ते त्यांचे ब्लाऊज घेऊन जातील.
काय होतं ब्लाऊजसोबतच फिटिंगची कामंसुद्धा येतात, काही फ्रॉकची कामं येतात. मग असं सर्वच वेगवेगळं आलं की मग मला काय होतं त्यामध्ये ब्लाऊजचं काम आणि मग नेमकं फिटिंगचं करू की असं सुद्धा माझा गोंधळ उडतो. कारण की फिटिंगच्या कामाला बायका एवढं जास्त थांबत नाही, लगेच म्हणजे ड्रेस टॉप वगैरे असेल की त्यांना लगेचच पाहिजे असतो त्यासाठी. तर म्हटलं चला पहिल्यांदा फिटिंगची काम करते, पेपर कटिंग झाले, त्यानंतर घर थोडंसं आवरून घेतलं, कपडे वगैरे वॉश केले आणि आता आवरून राम आणि मी निघालो होतो हळदी कुंकवासाठी. तर आज जसं सांगितलं की ड्रेस घालूनच मी जाणार होते. सुरुवातीला जिथे जायचं होतं ना तिथे साडी घातली, कारण की तिथे सर्वच मैत्रिणी येतात, मग फोटो वगैरे आम्ही काढतो. तसं तर मी फोटो सगळीकडेच काढते, पण म्हटलं चला आता ड्रेस घालायचं ठरवलंच आहे तर संध्याकाळी जाताना ड्रेस घालूयात. आधी साडीवरतीच जाईन आणि त्यानंतर मग जिथे जायचं आहे तिथे ड्रेस घालून जायला असा काहीसा प्लॅन होता. संसार रूपी देवाऱ्यात नंदानी पूजतो समाधानाचा नितीनरावांचं नाव घेऊन अखंड घ्या तुम्ही घ्या चला. इंद्रधनुष्य असतो ते वाचून अमोलरावांचं नाव घेते शिंदे. तिथून हळदी कुंकू झाल्यानंतर लगेच शेजारी जे काही होते त्यांचं सुद्धा हळदी कुंकू होतं, त्यांच्याकडून पण आले आणि त्यानंतर मग त्या दिवशी मी काही शूट केलं नाही. संध्याकाळी हा अर्जंट ब्लाऊजची मला ऑर्डर होती आणि मी संध्याकाळीच कंप्लीट करणार होते, पण काहीसा वेळ भेटलाच नाही आणि रामसुद्धा खूप जास्त त्रास देत होता. त्यामुळे फक्त मी कटिंग करून जे काय आहे ते झोपायला गेले. 9-9:30 वाजता तर ऑलमोस्ट मी झोपून गेले होते. खूप जास्त दमल्यामुळे ना अगदी फक्त पडायची खाली वेळ राहिलेली असते की माझे लगेच डोळे झाकतात, इतकी मी जास्त दमते. त्यानंतर ना मग सकाळी उठून लगेचच राम झोपलेला होता, तर व्हिडिओचं कामसुद्धा मी काही केलं नाही. म्हटलं त्यांना ब्लाऊज द्यायचा आहे तर तेच काम आधी करते. तर ह्या काल सकाळीच नाही, काल दुपारीच अर्जंट माझ्याकडे ब्लाऊज घेऊन आल्या होत्या आणि त्यांना दुसऱ्या दिवशी पाहिजे होता. तसं तर संध्याकाळीपर्यंत द्या म्हटल्या, पण त्यांना साडीला गोंडेसुद्धा बसवायचे होते. तर म्हटलं चला साडीसुद्धा वेळेवरती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ब्लाऊजसुद्धा फोरटक्स ब्लाऊज होता आणि कॉटनचं फॅब्रिक होतं, त्यामुळे शिवायला काही जास्त त्रास झाला नाही आणि ब्लाऊजसुद्धा त्यांना बऱ्यापैकी छान बसला. फक्त थोडासा लूज झाला होता तर 1-2 टिप मारून मी त्यांना व्यवस्थित करून दिला आणि छान बसला. त्यांनासुद्धा ब्लाऊज आवडला आणि त्यासुद्धा घरातून बिझनेस रन करतात, म्हणजे नथ मेकिंगचं वगैरे त्यांचं किंवा ज्वेलरी म्हणा असं खूप सारं काही बनवतात. त्यांचं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक देईल आणि स्क्रीनवरती सुद्धा फोटो देईल. नक्कीच त्यांना जर तुमच्या काही ऑर्डर असतील, म्हणजेच आता बोरनान किंवा हळदी कुंकवाचे बरेच कार्यक्रम असतात, मग साडीवरती तुम्हाला जर काही मॅचिंग वगैरे असं कस्टमाइज करून घ्यायचं असेल तर खूप सुंदर प्रकारे ते बनवून देतात आणि कस्टमाइजसुद्धा करून देतात. तुम्हाला आवडणारे डिझाईनसुद्धा तुम्ही त्यांना शेअर करून त्यांच्याकडून तुमची ऑर्डर कंप्लीट करून घेऊ शकता. त्यांचं मी इंस्टाग्राम पेज फॉलो केलं, त्यावेळेस सर्व जे काय आहे ते एकदम डिटेलमध्ये पाहिलं. ज्वेलरीमधले डिटेलिंग म्हणा किंवा नथ मेकिंगचे क्लासेस वगैरे सर्वच त्या घेतात. या रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न असेल तर त्यांना विचारा. इंस्टाग्रामला त्यांची जी काही लिंक आहे त्याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, म्हणजे तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल. आणि खूप स्वभावाने छान होत्या एकदम. आल्यानंतर कसं झालं, मी पण एकदम बोलकी आणि त्यांचा स्वभाव पण एकदम माझ्यासारखाच असं बोलका होता, त्यामुळे बोलता बोलताना असं फ्रेंडशिप कधी होऊन जाते तेच कळत नाही. तर असा काहीसा सीन होता. तर चला त्यांना त्यांचा ब्लाऊज दिला. त्यानंतर मग आता बसले परत मी ब्लाऊज कटिंगसाठी. अजून पण राम झोपलेलाच होता. दुपारच्या वेळेस आता मी त्याला लवकर झोपवते, कारण की क्लास तर सध्या बंदच आहे, त्यामुळे त्याला झोपवलं ना बरं पडतं मला. इतर वेळी क्लास झाल्यानंतरच मी त्याला झोपवायचे. ब्लाऊज अशा पद्धतीचा होता की जे काही स्लीव्जला डिझाईन होती ना ती त्यांना नको पाहिजे होती, त्यामुळे मी सॅटिनचं जे काही फॅब्रिक आहे आणि नेटचं असं दोन्ही सेपरेट घेऊन आले होते आणि त्याचीच आता इथे स्लीव्ज बनवणार होते. ब्लाऊज शिवायलाच बसले होते, तेच एक कस्टमर आले, दोघींचे ब्लाऊज होते त्यांचे, तर त्यांनासुद्धा मला ब्लाऊज द्यायचं होतं. मग असं दिवसभर कोणी ना कोणी मध्ये येतं आणि जेवणालासुद्धा आज मला बऱ्यापैकी टाईम झाला होता. 3-3:15 वाजता आज मी जेवण केलं आणि साधं सिंपलच जेवण बनवलं होतं, जास्त काही तामझाम करत बसले नाही. आजारी असलं ना जास्त काही खावंसं वाटतच नाही, काहीतरी नॉर्मल मग डाळ भात म्हणा किंवा खिचडी भात, शिरा वगैरे असंच काहीसं मी बनवते आणि हलकं फुलकं रामलासुद्धा खाता येईल आणि मलासुद्धा असं 2 in 1 करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय होतं, वेगवेगळा स्वयंपाक जास्त करावा बसवावं लागत नाही, मग भांडे खराब त्यामध्ये जास्त वेळ जातो. त्यामुळे काय होतं, तुम्ही किती बाकीचे बिझनेस रन करा किंवा कोणताही व्यवसाय करा, घरातली कामं काही चुकत नाही आणि अशी दिवसभर चालणारी ही माझी कामं असतात.
पण एक छान आहे की रामला सांभाळून हे सर्व मला करता येते. अगर मी जॉबचा विचार केला असता तर रामची म्हणजे खूप जास्त गैरसोय झाली असते आणि अजून तो लहान आहे, त्यामुळे मुलांना काय होतं, लहानपणी आपली खूप जास्त गरज असते त्यांच्यावरती, म्हणजे ज्या काही त्यांच्या सवयी असतात त्या डेव्हलप ह्याच एजमध्ये होतात. त्यामुळे काय होतं, जॉबचा विचार मी सध्या तरी करत नाही आणि पाहूयात नंतरसुद्धा काही करण्याचा प्लॅन नाही, कारण की हेच मला व्यवस्थित जमतं आणि मला आवडतं सुद्धा. पण आता पाहूयात जसं होईल किंवा जसं टाईम बदलल त्यानुसार आपले विचारसुद्धा बदलतात. असं सुद्धा बऱ्याच वेळा होतं, आपण ठरवतोय आणि होतं एक असं सुद्धा होईल. तर आता ब्लाऊज शिवायला तर बसली आहे मी, पण काय होतं आहे ना, जी काही बॉबिन केस होती ना ती रामने हरवली. त्यानंतर दुसरी मी इथून गावातून घेऊन आले, पण ती काही व्यवस्थित चालत नाही, म्हणजे मध्येच अडकते. त्यामुळे ब्लाऊज शिवायला सुद्धा खूप इरिटेट होत होतं. एक तर आधीच हाऊस आणि त्यात पडला पाऊस, असं काहीशी या ब्लाऊजशी होत होतं. सारखं मी थोडं शिवलं की लगेचच बॉबिन केस वाजायला लागायचे आणि खालून धागा अडकायचा. तर म्हटलं चला एकदा तेच व्यवस्थित करून घेते आणि त्यानंतरच ब्लाऊज शिवायला बसते. आज सुद्धा हळदी कुंकाला मी जाणार होते, पण आज पण मी ड्रेसच घालून जाणार आहे, कारण की आता बहुधा तरी मला साडी घालायचं म्हणलं ना खूप कंटाळा यायला लागला आहे. कारण की बरेच दिवस झाले, 7 ते 8 दिवस झाले कंटिन्यू साडी घालते आणि दुपारपासून जी साडी घातली ना ती संध्याकाळीच निघते. त्यामुळे म्हटलं आज साडी घालायची नाही, पटकन जाऊन हळदी कुंकावरून यायचं आणि काम करायचं. आज एक पण ब्लाऊज स्टिच झाला नाही, काल पण एक पण झाला नाही. काल फक्त ब्लाऊजचं कटिंग आणि पेपर कटिंग केलं. आज जो ब्लाऊज शिवायला घेतलाय तो सुद्धा अर्धाच झाला. आता आज व्हॉइस ओव्हर करते तर आज मी त्या कंप्लीट करण्याचा विचार करते, कारण त्यांचा ब्लाऊजसुद्धा खूप त्यांनी आधीपासून दिला आहे पण तो तसाच राहिला होता. त्यानंतर मग साडीला गोंडे बसवायचा माझा प्लॅन आहे. तर असं काही साजचं शेड्यूल आहे. झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा दाखवेल की कशा पद्धतीने बसवते वगैरे. रात्रीच मी सर्व मटेरियल आणलेलं आहे, जे काही मॅचिंग मला लागत होतं ते, आणि त्यानंतर मग ते काम करेल. रामसाठी थोडासा दलिया बनवला आहे, जेणेकरून की त्याला मला दुधामध्ये देता येईल, कारण की नाचणी सत्व काही देता येत नाही आहे. नाचणी सत्वामुळे काय होतं, सर्दी पण खूप जास्त वाढते आणि फ्रूटमध्ये त्याला फक्त बनानाच आवडतो, दुसरे फळं काही आवडीने खात नाही. आणि द्राक्ष एक थोडंसं फार खातो, पण द्राक्ष पण खोकल्यामुळे देता येणार आणि नाचणी सत्व म्हणाल तर ते सुद्धा सर्दीमुळे काही त्याला देता येत नाही आणि डॉक्टरसुद्धा अवॉइड करतात, द्यायला नको म्हणतात. त्यामुळे मग काही रिस्क घेत नाही. तर तुमची कमेंट होती की राम किती वर्षांचा झाला आहे आता. तर 5 फेब्रुवारीला रामचा आता दुसरा बड्डे आहे, म्हणजे 2 वर्षाचा राम होईल. तर 2 वर्षाचा होईल, पण काय होतंय ना त्याला आता थोडं जास्त कळायला लागल्यामुळे ना तो त्रास द्यायला सुद्धा खूप जास्त आता वाढलाय. म्हणजे बऱ्यापैकी आता जर मी शिवणकाम वगैरे करायला बसलं ना खूप वेळा त्रास देतो. मग कधी कधी हातचं काम सोडून त्याच्याकडेच मला लक्ष द्यावं लागतं. पण चला लहान आहे त्यामुळे काही त्याला समजून घ्यावं लागतंय. कधी कधी त्यालाही खेळायला कोणी नाही, त्यामुळे तो सुद्धा वैतागतो. तसं तर काल हळदी कुंकवावरून येताना मी त्याला ग्राउंडवरती थोडा वेळ घेऊन गेले, पण नेमकं काय झालं, तिथं गेल्यानंतर इतका जास्त माती खातो ना तो. त्याला मी अगोदर कॅल्शियमचा ड्रॉप देत होते, पण नंतर बंद केला. 1.5 ते 2 महिने दिले, पण तरीसुद्धा त्याची सवय काही मोडतच नाही आहे. असा शिवणकाममधला जो काही खडू आहे ना तो सुद्धा कधी कधी खातो आणि त्यानंतर बाहेर गेल्यानंतर माती, त्यामुळे बाहेर घेऊन जावा का नाही हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे. आणि काय होतं, पायी चालत नाही, कडेवरती घेऊन चालावं लागतं आणि खाली मोकळं सोडलं की माती खायला चालू करतो, असं काही सर आमचं आहे. त्यामुळे काय होते, कधी कधी ओरडावं पण लागते आणि ओरडलं की लगेच रडायला सुरुवात करतो. पण थोडासा धाक मुलांना पाहिजे, सारखंच मग त्यांच्या ज्या काही विष असतील त्या कंप्लीट करत गेलं की मुलं सारखं मग त्रास द्यायला सुरुवात करतात. आणि मग त्यांना एकदा कळलं की आपण मागितलेली गोष्टही लवकर देतात, मग रोज तसाच हट्ट करायला लागतात आणि त्यांचे हट्ट आपल्याला पुरवावं लागतात. मग रडायला लागलं की आपल्याला असं वाटतं चला रडण्यापेक्षा दिलेलं बरं, असं काहीसं होतं. पण आता मी बऱ्यापैकी त्याच्या ज्या काही सवयी आहेत ना त्या मोडते. पहिले काय व्हायचं, लहान होता मला ब्लाऊज शिवायचा असला की मी म्हणायचे चला थोडाफार त्याला मोबाईल देऊयात किंवा थोडंफार खेळायला सोडूयात. असं केलं की मग तो अजूनच त्रास द्यायला लागला. त्यामुळे आता त्याला लिमिटेडच ज्या काही गोष्टी आहेत त्याच मी पुरवते. आणि बाहेर घेऊन जायचं म्हटलं तरी थोडा वेळ खेळवलं की लगेच घेऊन येते, नाही तर सारखा माती खात राहतो. आता निघालो होतो हळदी कुंकवाला. रामला सुद्धा मी एकदम सिंपल रेडी केलं होतं आणि मी सुद्धा ड्रेस घालून निघाले होते. जवळच होतं, पायी चालत चाललो होतो. आणि आता निघालाय राम गॉगल वगैरे घेऊन, त्याची रोजची सवय झाली बाबासारखं गॉगल हातात घेऊन. त्याला असं वाटतं की आता गॉगल लावूनच मी जाणार आहे, पण डोळ्यामध्ये घालायची मला भीती वाटते. त्यामुळे जो काही गॉगल होता तो मी स्टँडवरच ठेवला आणि आता शूज घालण्यासाठी खाली बसेल आणि मला बोलवत होता की चल जाऊयात पटकन म्हणून. असं इशाऱ्यामध्ये, त्याला अजून व्यवस्थित बोलता येत नाही, जे काही कॉमन वर्ड्स आहेत तोच तो एकदम स्पष्ट बोलतो, बाकी त्याला काही बोलता येतच नाही. आता शूज घालण्यासाठी खाली स्टेपवर जाऊन बसलाय आणि मला बोलवत होता. तर आता मी तुम्हाला दाखवते. इथे आम्ही बाहेर बसतो होतो ग्राउंडवरती आणि माती खाण्याचं त्याचं काम चाललं होतं. त्याला खाऊसुद्धा मी थोडंसं जेम्स जे आहे ते सोबत आणले होते आणि तेवढंच एक खाऊ मी त्याला बाहेर गेल्यानंतर घेते, बाकी काही एक्स्ट्राचं देत नाही. पहा आता जेम्स सोडून त्याला त्या जो काही रिकामा पाऊच होता त्यामध्ये दगड भरले होते. असं काही सर आमचं आहे. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. संध्याकाळच्या वेळेस आम्ही वाघोलीमध्ये गेलो होतो आणि गरमागरम जिलेबीसुद्धा मी सोबत आणली होती. एकदम कुरकुरीत आणि टेस्टी होती. रामने सुद्धा आवडीने खाल्ली.
तर चला, आजचा जो काही व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन जर चॅनलवर असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.